पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे जीवन खूप सुंदर आहे आणि त्याही पेक्षा सुंदर असतात पुस्तकं। ज्ञान आणि विज्ञानाचं भांडार असतात पुस्तकं। आपल्या जीवनाचा सर्वोत्कृष्ट दागिना असतात पुस्तकं। जर यांच्याशी मैत्री वाढवाल तर जीवन सफल होऊन जाईल। असं वाटतंय आपल्या पोरीसनी पोरांना दाखवायला जात असल। बाबा लगीन करायला नाही, परीक्षेचा फॉर्म भरायला घेऊन चाललेत पुण्याला। अब रामजी सपकाळ स्वतःच्या पोरींना शिकवणार तर आणि मग त्यांना बघता बघता गावातल्या सगळ्या पोरी शिकायला लागतील। यानं धर्मभ्रष्ट होणार नाही का? ना गावातल्या पोरीसनी सांगन की तुम्ही शिका आणि येऊन उभं राहा या समजांसमोर। ते रामजी सपकाळ स्वतःच्या दोन्ही पोरीसनी परीक्षेचा फॉर्म भरायला घेऊन गेले। ते आपल्यापेक्षा किती नशीबवान आहेत। आपल्याकडे खायला प्यायला सगळं चांगलं चांगलं आहे, पण तरी पण आपले आई वडील आपल्यासाठी असा विचार नाही करत। खरं सांगायचं तर कधी कधी माझं पण मन करतं शिकायला, पण जे वर्षानुवर्ष होत आहे ते चुकीचं थोडी आहे। आपण याबद्दल काहीच नाही बोलायचं, मग शतकानुशतक असंच चालू राहील। अशीच लई अक्षर आहेत, क ख वेगवेगळ्या आकाराची। जर यासनी वाचता आलं ना तर माणसाचं जीवनच बदलू शकतं आणि नशीब बी। माझ्यावर विश्वास ठेवा, फक्त ते विचार करायची पद्धत बदलायला पाहिजे। तुम्ही समधी या तुकड्या संघ खेळता ना, थोडी पद्धत बदलली तर या तुकड्या संघ तुम्ही समज शिकू बी शकता। पण गप राहिलात तर कोणी बी नाही ऐकणार। अरे जा जा, स्वतःच काम कर की। हे समज बोलणं लई सोपं आहे। जर आम्ही आमच्या आई बाला काय बी सांगितलं तर ते आमसनी मारून टाकत्याल। एकदा तरी बोलून बघा, आज नाही ऐकलं तर उद्या ऐकतील, उद्या नाही ऐकलं तर परवा ऐकतील। तुम्ही असंच बोलत राहाल तर कधी ना कधी ते ऐकतीलच। मी तर बोलणार। डोकं फिरलंय का तुझं? तुला माहिती नाही काय, जर आपल्या आई बाबांनी कळलं तर ते आपलं काय करतील? भीमरावाचं बोलणं ऐकून तर माझं डोकंच खराब झालंय। मी तर बोलणार। बोलणं ही एकच खरी वाट आहे। काय माहित आपला फायदा होईल ना होईल, दुसऱ्या कोणाचा तरी होईल ना। अरे ध्रुव, काय झालं बेटा? हा दगड घेऊन कुठे फिरतोय? मग काय करू गुरुजी, गाववाले खूप खराब आहेत। सगळे फक्त मोठं व्हायच्या भानगडीत पडत असतात। हातात दगड असेल तर सगळे लायकीत राहतील। अरे पण तू हे तर सांग की झालं तरी काय? लय जास्त बोलतोय तुझ्या तर। खबरदार कुणी पुढे आलं तर। अरे पण भीमराव कुठे आहे आता? तो तर गुरुजी त्याच्या घरी गेला। घरी गेला? अरे पण गाववाले त्याच्या घरी पोहोचले तर? गाववाल्यांची तर ऐशीची तैशी। मी आताच भीमच्या घरी जातो। अरे 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 ध्रुव, ऐक तर। गायचं पोर राहिला हा किती वेळ झाला, याला म्हणलं होतं लवकर ये। कुठं होतास? आई काय आणायचं होतं? बाला इकडे ये, पैका दे। एक पैकाचं गुळ घेऊन ये। गुळ आणायचं? गप बस तू, बस इथं। आय मी विसरलो ना। बर ठीक आहे।
तू? अरे काय केलं आहेस तू? आई मी काय बी केलं नाही. हे म्हणत होते की मुली मुलांचे समान नसतात म्हणून. मुलींना शिकायचं काहीच अधिकार नाही म्हणून मी फक्त यासने समजावत होतो. भीम, अरे तू कशा त्यांना समजावायला जातोस? आत्या, गुरुजी म्हणतात की ज्ञानच आपल्याला चुकीच्या गोष्टींविरुद्ध बोलायची हिम्मत देतो. अरे भीमा, या लोकांच्या डोसक्यात कचरा भरला आहे. चांगली गोष्ट यासनी नाही समजत. हे पण घरला नाहीत, माहित नाही हे लोक. तुम्ही याला आत घेऊन जा. चल जा, त्याला आत घेऊन जा. चल रे या बाबा, बघते काय करायचं ते. येऊ दे त्यासनी, मी बोलन. अरे ऐक तरी भीम, बाबा. भीम, अरे ऐक माझं. खबरदार कुणी पुढे आलं तर. तू जास्त यांच्या मध्ये पडू नकस. चल. अहो थांबा थांबा. हे बघा, तुम्ही यांना असा त्रास देणार, अशी मारझोड करणार, ही चांगली गोष्ट नाहीये. हे बघा, भीम अजून लहान आहे, पोरकट आहे तो. जर तुम्हाला त्याचं म्हणणं नाही ऐकून घ्यायचं असेल तर नका घेऊ. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याच्या परिवाराविरुद्ध असं ताकदीचा वापर कराल. गुरुजी, तुम्ही हे सगळं आम्हाला समजवताय. या दोघा बाप लेकांना समजवा ना. आमची परंपरा, आमचं धर्म कार्य यात कशाला मोडता घालतात हे लोक? आज आम्ही ठरवण्यात आलोय की यांना धडा शिकवूनच जाणार. थांबा. जर तुमच्यापैकी कोणी बी माझ्या परिवाराला हात लावला तर मी पोलीस कप्तानाकडे जाईन आणि मी सगळ्यांची डोकी फोडून टाकीन. अरे हा भीम आणि याचा बाप जेव्हा जेव्हा पोलीस कप्तानाकडे गेलेत ना, तेव्हा तेव्हा आपलंच नुकसान झालंय. आणि आज तर यो पेंडसे गुरुजी आणि आंबेडकर गुरुजी पण इकडेच आहेत. हे दोघं साक्ष पण देतील. जरा समजा. हे बघा, आम्ही फक्त सांगायला आलोया की रामजी सकपाळानं आपल्या पोरीसनी शाळा वेळेला घेऊन जाणं बंद करायला पाहिजे, नाहीतर या गावातून निघून जावा. आम्हाला बी दर येळी यांच्या तोंडाला लागून भानगडीत नाही पडायचं. ठीक आहे, काय शिकवणार आमच्या पोरीसना? पण तुम्ही जावा, जावा इथं. नाही आई, बाबा येतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशीच बोला. तेच निर्णय घेतील. भीमार कशाला वाद घालायला? आई, बाबा येतील तेव्हा तेच मार्ग काढतील. आणि तसे बी मुलींच्या शिकण्याचा विषय चालू आहे, तर चालू दे की. हे लोक बी विचार करतील मुलींच्या शिक्षणाबद्दल. हाय भीमा. आई, मुलींना शिकण्याचा अधिकार नाही आहे का? नाही, काही अधिकार नाहीये मुलींना शिकायचा. येऊ द्या आज त्या रामजी सकपाळला. आज या गोष्टीचा निकाल लावूनच जाऊ. तोवर इथंच बसू आम्ही. समजे खरंच इथं बसले. आई, चल आपण बी इथंच बसूया. आपल्याला सुद्धा रामजीची वाट पाहावी लागेल.
काय झालं? रामजी, भीमरावचं म्हणणं आहे की प्रत्येक मुलीनं शिकलं पाहिजे. भीम, होय बाबा, मी चुकीचं बोललो काय? रामजी सकपाळ, दोन मार्ग आहेत, तर एकाचा निर्णय घेच. एक तर तुझ्या पोरींना शिकण्यापासून लांब ठेव, नाहीतर यो गाव सोडून चालता हो. तुझ्या या मोठमोठ्या वार्ता आमच्या समाजातल्या पोरींना फसू लागतील. या गाववाल्यासनी शिक्षणाचं महत्व नाही समजणार आणि भीमानं म्या यायच्या आधी त्यासनी नक्कीच काहीतरी समजावलं असणार. तुम्ही प्रत्येक लहान सण गोष्टींना कशापायी निर्णयामध्ये वडत बसता? फक्तच ते एकदा त्या मुलींना एकदा जाऊन विचारा तरी. काय माहिती त्यांना बी शिकायची इच्छा असेल. काका, काका मला शिकायचंय. गप बस, एकदम गप. निघ इथून, चल निघ. तुम्ही तिला बोलायची संधीच दिली नाही. अरे काय बोलू द्यायचंय तिला? तिच्या आयुष्याचा निर्णय आम्ही घेतो, ती नाही. पुरुष ती आहे का आम्ही? आमच्या समाजात पोरांना शिकायचं स्वातंत्र्य आहे, पोरींना नाही. पोरींना शिकण्याची गरज नाही, त्यांना स्वयंपाक करता आला पाहिजे, भांडी घासता आली पाहिजे. मुली कधीच मुलांची बरोबरी करू शकत नाही. बघा, रागवू नका. मुला मुलींमध्ये कोणताच भेदभाव नसतो आणि माझं असं म्हणणं आहे की समद्या पोरांमध्ये प्रतिभा ही समान असते. बस त्यांना संधी द्यायची एक गरज असते. मुली प्रत्येक बाबतीत स्वतःला मुलाच्या बरोबर सिद्ध करू शकते. रामजी सकपाळ, अरे जरा विचार कर. जेव्हा वरूनच देवानं भेदभाव करून खाली पाठवलंय, मग तू हायस तरी कोण पोराला आणि पोरींना समान करणारा? तर मग मान्य करा ना, मुली मुलांपेक्षाही जास्तच गुणी असतात. झाला खुलासा. आणि मुली काय बी करू शकतात, तर मग मुलींना कमी समजण्यात काही अर्थ नाही. अरे काय बोलतोस तू आहे की मुली काय बी करू शकतात? हे बघा, मला माझ्या पोरींवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या मुली काय बी करू शकतात. आता राहिला प्रश्न शिकायचा, तर त्यासने मी नक्की शिकवणार. मग मी या गावात असो किंवा नसो. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलींना शिकवायचा विचार केला पाहिजे. कारण माझ्या नजरेमध्ये मुला मुलींमध्ये कोणताच फरक नाही. तर मग चालल, पाहूनच घेऊया काय होतंय ते. रामजी सकपाळला असं वाटतंय की त्याच्या मुली कोणासमोर भी कमी नाही आणि त्याचा पोरगा आमच्या समाजातल्या पोरासमोर धावण्यात हारला. आता याच्या मुली आमच्या सोबत बरोबरी करणार. रामजी सकपाळ, उद्या सकाळी गावाच्या मैदानात तू आपल्या दोन्ही पोरीसनी घेऊन ये आणि आम्ही बी आमच्या कुळाच्या 2 पोरासनी घेऊन येते. आता तर स्पर्धा होऊच दे, म्हणजे तुझा भरम एकदाचा तुटल की पोरगा आणि पोरगी एक समान असत्या. बाबा, आम्हाला कंची बी स्पर्धा नाही करायची.
रामजी सकपाळ, अरे तुझ्या दोन्ही पोरी तर स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच पळून गेल्यात. आता करत राहा पोरापोरींमध्ये समानता. समानता होती, आहे आणि राहील. त्यासनी त्यांच्या क्षमतेवर विश्वास नाही, आणि उद्या म्या माझ्या पोरींना स्पर्धेमध्ये नक्कीच घेऊन येईल. जर माझ्या पोरी जिंकल्या तर तुम्ही समाजातल्या समद्या पोरींना शिकवण्यापासून थांबवायचं नाही. ज्या पोरींना शिकायचं आहे. लय विचित्र माणूस आहे तू रामजी सकपाळ. म्हणजे ज्यासने स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा होता त्या पळून गेल्या. पण तुझी बडबड काय बंद नाही झाली. बडबड नाही, विश्वास आहे. हा किंवा नाही मंदी उत्तर द्या. हो. चला, म्हणजे यामुळे गावातली घाण साफ होईल एकदाची. चला रे भावांनो, उद्या मैदानामध्ये भेटूया. अय चला. बाबा, पैज का मान्य केली तुम्ही? भीम, उद्या मंजुळा तुळसा हारू दे किंवा जिंकू दे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की उद्याच्या निकालासनी यो सातारा इथल्या स्त्रियांचा विजय, इथल्या मुलींचा विजय आयुष्यभर लक्षात ठेवी. बाबा, मैं समजलो नाही. जरी जिंकली तर संध्याकाळ होता होता एक वातावरण तयार होईल मुलींना शिकवायचं. आणि ह्या जर हारल्या तर इथल्या मुलींना भविष्यात लढाया एक उदाहरण मिळेल, ज्यामुळे त्यांना लढायला धाडस बी भेटल की मुली लढू बी शकत्या. बाबा, आपण हारायचं उदाहरण कसं बनवणार? उदाहरण तर नेहमी जिंकतात ते बनवतात ना. जिंकणं हरण्यापेक्षा महत्वाचं हे आहे की विश्वास असला पाहिजे. आणि विश्वास ठेवणारे लोक एक ना एक दिवस नक्कीच जिंकतात. उद्याचा दिस मुलींच्या विश्वासाचा दिस आहे, जो त्यासनी दरवेळी जिंकायची प्रेरणा देईल.